हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्या मळ्याकडे आलेले आहे कारण गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि आता हे पहा थोडंसं ऊन पडलंय, म्हणून म्हटलं बघूया आपला मळा कसा आहे. तर आज आपण हार्वेस्टिंग नाही करायचं, पण मळ्यात आपला मळा त्या भाज्या वगैरे बघायचं. त्याच्या आधी चला बघूया थोडं तळं. बरेच दिवस आपण आपलं तळं नाही बघितलं, तर या. आणि खरं सांगते फ्रेंड्स, कितीही आपण बिझी असो, मनात भरपूर विचार असो, भरपूर कामं असोत, पण एकदा हे मळ्यात आलं, हे दृश्य बघितलं, हे तळं, पक्ष्यांचे किलबिलाट ऐकले आणि आपला मळा बघितला, भाज्या बघितल्या, हे निसर्ग सौंदर्य बघितलं की सगळ्या चिंता दूर होतात. असं प्रसन्नता येते मनामध्ये, खरं सांगते. चला आता आपल्या मळ्याकडे जाऊया. या चिखल झालेला आहे, पण आज सूर्यप्रकाश आला त्यामुळे मला असं वाटतं की आता वाळेल हा चिखल. आपल्या भेंड्या आलेल्याच आहेत, आपण काढूया नक्की. आणि चवळीला आपल्या शेंगाही आलेल्या आहेत. आणि ते पहा, हे दृश्य किती छान आहे, कंच आलेली आहेत आपल्या मक्याला. मला तेच बघायचं किती मोठी झाली आपल्या सुंदर भेंड्या, किती मस्त दिसतात बघा. हे सुंदर दृश्य दाखवायचं आहे, तुम्हीही पाहू शकता किती मस्त अशी नवीन फुलं आलेली आहेत, भरलेली आहेत आपल्या ह्या वांग्याच्या रोपांना. तर आता मस्त वांगी येतील अशी मी अपेक्षा करते. तर फ्रेंड्स, हे मागच्याला मी सांगितलेलं तुम्हाला ह्या भाजीचं नाव ओळखा. तर मी आज तुम्हाला ह्या भाजीचं नाव सांगते. ही पालेभाजी आहे. ह्या भाजीचं नाव आहे रिव्हर स्पिनॅच किंवा कलमी भाजी. कलमी भाजी. आणि ही भाजी परवा मी करून खाल्लेली आहे. खरं सांगते, इतकी टेस्टी होती, म्हणजे त्याची चव एकदम आपल्या तांदळीच्या भाजीसारखीच, पण खूप टेस्टी. मला नंबर 1 आहे जी टेस्ट. तर तुम्ही पण ही जरूर ट्राय करा, खूप टेस्टी भाजी आहे. आयर्न आणि फायबर भरपूर आढळतात या भाजीमध्ये. हे बघा आपल्या वालाच्या शेंगा ना, सुंदर अशा शेंगा आलेल्या आहेत. तर आपण नक्की हार्वेस्टिंग करूया. मी तुम्हाला व्हिडिओ घेईन हार्वेस्टिंगचा. हे पहा, आपल्या गोसाव्याला फुलंही दिसत आहेत. आणि ही शेंग पहा आपल्या वालाची केवढी मोठी आली आहे. हे बघा, भरपूर मोठ्या 2 शेंगा आल्यात. आणि तुम्ही म्हणत असाल दर 4 दिवसांना एवढी भाजी दाखवती, ही करती काय त्या भाज्यांचं? तर मी माझ्या सगळ्या नेबर्सना, फ्रेंड्सना वाटते ही भाजी, कारण घरात 3च माणसं आहेत. तर मी ही सगळी भाजी वाटते. आणि आम्ही पण भरपूर खातो भाजी, बाहेरून अजिबात. आणि हे पहा, हे काय आलंय, मस्तपैकी भोपळा आलेला आहे नवीन. या नवीन वेलाला एक नवीनचा भोपळा दिसतोय, पहा. आपण हे किती छान काकडी आली ही. आणि हे पहा, वा, ही एक काकडी, ही एक काकडी, अजून भरपूर काकड्या आहेत. ही दिसली ना, मध्ये एक आहे. ओ, हे बघा, आता मला ही काढावीच लागणार. मी हार्वेस्टिंग करत नाही आज, पण मी आज ही काढते मैत्रिणीनो तुमच्यासाठी, कारण भरपूर छान मोठी झाली आहे. पहा, फ्रेश. तर चला, ह्याही मक्याला पहा, भरपूर मोठी कणसं आलेली आहेत. आणि मला इतका आनंद होतो ना आज. हे पहा, हे तुम्हीच पहा किती सुंदर कणीस आलेलं आहे. आणि हे प्रत्येक मक्याच्या पेरामध्ये असं कणीस आलं. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा किती सुंदर कणीस आलंय. हे पहा, आहे ना सुंदर. केळी हळूहळू मोठी होत आहेत. मी आज कशासाठी आलेले, तर मक्याची कणसं किती मोठी झाली आहेत. तर हे पाहू शकता. तेव्हा मी क्लोजअप दाखवते तुम्हाला. हे बघा, आपलं कणीस छान आलं ना, तर मोठं होतंय. हे पहा, हे पण दोन्ही कणसं मोठी झाली आहेत. हे कणीस आहे आपलं. हे पहा, हे पण मोठं व्हायला लागलंय. पाठीमागं पण आहेत अजूनही भरपूर. तर आपण लवकरच याचं हार्वेस्टिंग करूया. तर चला, आज ही भाजी बघायला आले होते. तर कसा वाटला तुम्हाला सांगा आपला मळा पावसानंतर. तर आज नाही म्हणता म्हणता मी आज एक काकडीचं हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर परत असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि जाता जाता हेही दाखवते आपलं सेंद्रिय खत तयार होत आहे पहा. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर कमेंट करा. परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ बरोबर. बाय.